नमस्कार मित्रांनो, शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यापूर्वी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या शपथग्रहण सोहळ्याबद्दल काहीही माहिती नाही, आपल्याशी चर्चा देखील झाली नाही असा दावा केला होता. तसेच 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असंही त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडतंय, काय घडलंय हे मला सगळं दिसतंय. मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहित आहे, अजित दादाच्या सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे असा सूचक इशाराच यावेळी फडणवीस यांनी दिला आहे. एवढंच नाही तर मी यामध्ये दोनच गोष्टी सांगेल. खरं म्हणजे ही बोलण्याची वेळ नाहीये, पण मी यामध्ये दोनच गोष्टी सांगेल. समजा अजित पवार हे अशा कुठल्याही प्रकारच्या एकत्रीकरणाची चर्चा करत होते तर अशी कुठलीही चर्चा ते भाजपसोबत चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे जर त्यांनी विलीनीकरणाची चर्चा केली असेल तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असेल. जर त्यांनी तशी कोणतीच चर्चा केली नसेल तर मग हा भाग वेगळा. मी पुन्हा एकदा सांगतो, मला असं वाटतं की चर्चा करायची नाही. मला असं वाटतं की चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं नाही करायचं हा निर्णय राष्ट्रवादीचा असेल. आमची फक्त एवढीच अपेक्षा असेल की कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. तशी ते चर्चा करतील. आणि दुसरं, जर समजा अजित पवार अशा पद्धतीच्या चर्चा करत होते तर ते काय एनडीए मधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? सरकारमधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? ते सरकारमध्ये स्टेबल होते. उगाच काहीतरी संभ्रम निर्माण करायचा आणि नंतर आपली इको सिस्टीम वापरून तो संभ्रम इको करायचा. ही पद्धत अयोग्य आहे, योग्य नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशाराच दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.